पायंदळी चालतात भक्त गणपतीच्या दर्शनासाठी. आणि मग रात्रीच्या 12 वाजता दर्शन चालू होतं. मोठी चतुर्थी असते ना त्यावेळेस, म्हणजे वर्षातून 2 वेळेस येते बघा, त्यावेळेसची गोष्ट सांगतोय. ही तुपेवाडी आलेली आहे, तुपेवाडी. इथं दम्मानी घनलागण गाव येईल वाटतं. नाही, भस्कन एखादा असं भस्कन घुसून जातो. हे बघा आता हे कसा घुसला भस्कन, त्यांनी साईडनं टाकली. आपण स्पीड मेंटेन ठेवलेली तरी. अशा रोडवरती मी अगोदर 100च्या खाली येत नव्हती स्पीड माझी, पण आता स्पीड वाढवली ना तर माईकचा आवाज येणार नाही परत बरोबर, आणि परत व्हिडिओला वर व्हॉइस म्हणजे परत मला रिपोर्ट करून व्हॉइस टाकावं लागेल, त्याच्यामुळं मग नको. हे बघा महादेवाचं मंदिर इथं. भगवान शंकर भोलेनाथ खूप मोठं मंदिर आहे. आम्ही ज्यावेळेस पायंदळी जाई ना तर या मंदिरात थांबायचं. इथं प्रसाद वगैरे भेटतो, म्हणजे साबुदाणा खिचडी, केळे वगैरे. आणि त्यावेळेस रोड नाही का खूप छोटा होता, म्हणजे हा रोड आता म्हणला, पण भरपूर दिवसाचं काम चालू होतं या रोडचं. रोड टापोटाप झाल्यामुळं आता कसं आहे, आपण स्पीडमध्ये जाऊ शकतो, म्हणजे लवकर जाऊन येणं होईल माझं आता आज. म्हणजे नाहीतर अगोदर जायचं म्हणलं तर जायला 1 ते 1.5 तास लागायचे, आणि परत यायला 1 ते 1.5 तास, आणि परेशानी. पुन्हा रस्ता खराब असल्यामुळं गाडी पंक्चर वगैरे येते. पळा लागला एकीकडं आणि गाडी चालवायला एकीकडं. माझ्या गाडीचा आहे ना समोरचं ब्रेक खराब होईल, मला त्याची भीती वाटत होती. अचानक चालू मध्ये लागलं ब्रेक तर बस, त्याच्यानं मी ते ब्रेकला हातच लावत नाही समोरच्या. हे मोरणी इथून 23 किलोमीटर दाखवतो. आपण जवळजवळ आलो, बहुतेक पोहोचल्यासारखंच आहे आपण राजूरला. हा पोहोचलो आपण. रोड चांगला होता तर मला असं वाटलं पण नाही की आपण म्हणजे एवढं लवकर पोहोचन म्हणून.
नाही, पण जे मंदिराचा जे कळस आहे तो दिसला मला, त्याच्यामुळं मी सांगितलं की पोहोचलो म्हणून आपण. हे बघा मित्रांनो, हे राजूरची सुरुवात झाली. राजूर गाव खूप मोठं आहे हे पण, आणि गणपतीचं मंदिर असल्यामुळं खूप प्रसिद्ध आहे राजूरचा गणपती. आता इथं गाडी पार्किंग लावावं लागेल, बघावं लागेल कुठं जागा वगैरे आहे पार्किंगला. इथून आपल्याला आतमध्ये टाकायचे. हे बघा मित्रांनो, श्री क्षेत्र राजूर गणपती. पार्किंग इकडे पार्किंग असेल. पार्किंगला लावू आपण गाडी. दर्शन करून येतो, मला दाखवतो मंदिर मध्ये.